जालना महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये घाणीचं साम्राज्य. स्वच्छ शहर उपक्रम वेळेत फोटो सेशन पुरतेच का, शहरवासियांचा प्रश्न. आज दिनांक 24 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहर स्वच्छतेच्या नावाखाली मोठमोठे दावे करणाऱ्या जालना महानगरपालिकेचा खरा चेहरा आता नागरिकांसमोर उघड झालाय. शहरातील जवळपास प्रत्येक वॉर्डमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून नाल्यांचं दूषित पाणी थेट रस्त्यावर वाहताना दिसतंय. दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतानाही पालिका प्रशासन मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप होतोय. महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमा केवळ फोटो सेशन आणि कागदोपत्री कामापुरत्याच मर्यादित असल्याचं वास्तव समोर येत आहे. प्रत्यक्षात मात्र रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यानं भरलेली असून साफसफाईकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय. स्वच्छ शहर या घोषणांचा गाजावाजा केला जातो, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरातील विविध भागांमध्ये नाल्यांचं पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांना दररोज अस्वच्छतेतूनच मार्ग काढावा लागतोय. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून वेळेवर उचल होत नसल्यानं दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही नागरिकांची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यालयात एसीमध्ये बसून फाईलवर सही करण्यापलीकडे काहीच काम होत नाही असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. स्वच्छता निरीक्षकांचं क्षेत्रावर लक्ष नसल्यानं परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे निवडून आलेले नगरसेवक हे आपल्या वॉर्डमध्ये फिरकताना दिसत नाहीयेत. सोशल मीडियावर स्वच्छतेचे फोटो शेअर करून श्रेय घेण्याचा प्रकार सुरू असून प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या समस्या कायम आहेत. काही नगरसेवक हे केवळ ठेकेदारी आणि स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी निवडून आल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय. नागरिकांनी आता स्पष्ट इशारा दिलाय की जर लवकरात लवकर स्वच्छतेच्या प्रश्नावर ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल. जालना शहराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेनं आता तरी जागा होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरती आहे.